नमस्कार मित्रांनो, मी राधिका फराटे. IAG भारत प्रस्तुत शेतकरी कट्ट्यावर आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज बाजरीच्या पिकाबद्दल आपण एक वेगळाच मुद्दा जाणून घेणार आहोत. बाजरीचं पीक मातीत थंड कसं ठेवतं. मित्रांनो, बाजरीच्या पिकाची रचना अशी असते की ती नैसर्गिकरित्या जमिनीवर सावली निर्माण करते. त्याची पानं जमिनीवर थेट ऊन पडू देत नाहीत, त्यामुळे मातीचं तापमान वाढत नाही. कडक उन्हाच्या काळातही ही सावली मातीतील ओलावा टिकवून ठेवायला खूप मदत करते. त्याबरोबरीनेच बाजरीची मुळं ही जमिनीत खोलवर आणि चांगल्या प्रकारे पसरलेली असतात. त्यामुळे माती भुसभुशीत राहते, हवेशीर होते आणि उष्णता साठून राहत नाही. माती थंड राहिल्यामुळे सूक्ष्मजीवांची क्रिया टिकून राहते आणि जमिनीचं तापमान नियंत्रित राहायला खूप मदत होते. म्हणूनच बाजरीचं पीक हे फक्त कमी पाण्यावर घेतलं जातं म्हणून महत्वाचं नाहीये, तर जमिनीचं तापमान नियंत्रित करण्यासाठी हे पीक खूप महत्वाचं आहे. हवामान बदलाच्या या काळात अशी पिकं फार महत्वाची ठरतात. म्हणूनच इथून पुढे जर बाजरीचं पीक घ्यायचंय की नाही हा निर्णय घ्यायचा असेल, तेव्हा या गोष्टी सुद्धा नक्की लक्षात ठेवा. आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या IAG भारतच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा, YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.